राज ठाकरेंमुळेच काँग्रेसनं महाविकास आघाडीशी काडीमोड घेतला। राज ठाकरेंना सोबत घेण्यासंबंधी आमच्याशी बोलायला हवं होतं। मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी ही भूमिका मांडली आहे। शरद पवारांना भेटून आल्यानंतर वर्षा गायकवाड चांगल्याच आक्रमक झाल्या। दोन्ही भाऊ एकत्र आले तर त्यांना शुभेच्छा असल्याचंही त्या म्हणाल्या। संजय राऊत 2 महिन्यांपूर्वीच स्वबळावर लढण्यासंबंधी बोलले होते याचीही त्यांनी आठवण करून दिली। त्यामुळे आज आमची खूप चांगली चर्चा झालेली आणि आमची नैसर्गिक सातत्याने असलेली आमची अलायन्स आहे। सगळेजण आम्ही संविधानाचा धागा मानतो, आम्ही जे आहे ते लोकशाही मानतो। या देशामध्ये समता बंधुता न्याय स्वातंत्र्य राहिलं पाहिजे। मुंबईमध्ये जे आहे ते मुंबईची एकता अबाधित राहिली पाहिजे आणि मुंबईच्या विषयावरती येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन झालं पाहिजे अशी भूमिका आम्ही त्यांना मांडलेली। त्याच्याबद्दल सुद्धा आमची त्या ठिकाणी चर्चा झाली। केवळ मनसेमुळे महाविकास आघाडी असं आहे की मागील काळामध्ये 2 महिन्यापूर्वी संजय राऊत साहेबांनी सांगितलं होतं की बाबा आम्ही महाविकास आघाडी नाही झालं तरी आम्ही जे आहे ते एकटे इलेक्शनमध्ये जाऊ, आम्ही स्वतःच्या जे आहे त्या याच्यामध्ये जाऊ, कारण स्थानिक स्वराज्य पातळीचं इलेक्शन आहे आणि याच्यामध्ये आम्ही एकटे जाऊ शकतो ही भूमिका त्यांनी मांडली होती। आणि सातत्याने 2 महिन्यापासून मी जसं काल पण सांगितलं की दोन्ही भावांनी एकत्र आले त्यामुळे त्यांना आम्हाला शुभेच्छा देतो। पण या माध्यमातून जे आहे आमच्याशी चर्चा व्हायला पाहिजे होती। काँग्रेस पक्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सातत्याने ज्या वेळेला आम्ही अलायन्स केली त्या वेळेला आमचा कॉमन मॅनेजमेंट प्रोग्राम राहिलेला आहे। इंडिया अलायन्सची असेल किंवा महाविकास आघाडी असेल, आमचा संविधान धागातून आम्ही कॉमन मॅनेजमेंट प्रोग्राम करण्याचं काम केलेलं आहे। आणि वर्षा गायकवाड यांची ही प्रतिक्रिया पाहिल्यानंतर मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित लढण्याची शक्यता बळावलेली आहे तसा सवाल उपस्थित होतोय। वर्षा गायकवाडांनी शरद पवारांना आघाडीचा प्रस्ताव दिलेला आहे। पुढच्या आठवड्यात काँग्रेस नेत्यांशी बोलू असं पवारांनी देखील सांगितलंय। राष्ट्रवादीसोबत आमची नैसर्गिक आघाडी आहे असं वर्षा गायकवाड यांनी नमूद केलंय। येणारं मुंबई महानगरपालिकेचं जे इलेक्शन असणार याच्यामध्ये मागील खूप वर्षापासून जे आहे ते आमची शरद पवारजींच्या NCP बरोबर हमेशाच जे आहे ती त्या ठिकाणी नेहमी अलायन्स राहिलेली आणि येणाऱ्या काळामध्ये पण ती अलायन्स व्हावी अशी आमची मनापासूनची इच्छा आहे। त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढच्या हप्त्यामध्ये तुमच्या काही नेत्यांबरोबर आणि त्यांच्या पक्षाच्या काही नेत्यांबरोबर आपण या ठिकाणी बैठक आयोजित करू आणि पुढच्या हप्त्यामध्ये या संदर्भामधला जोही काय निर्णय असेल तो आपण एकत्रपणे घेऊ। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।